तर अशोक खरात संदर्भात आणखीन एक मोठी महत्त्वाची माहिती समोर येतेय। अशोक खरात प्रकरणात वन विभागाचे नाशिक गुन्हे शाखेला पत्र गेले। वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करायचा असेल तर आवश्यक ती कार्यवाही आमच्या विभागाकडूनही केली जाईल असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय। अशोक खरात काही प्राण्यांच्या अवयवांची पूजा विधीसाठी वापर करायचा, इतर काही गैरवापरही करत होता का असा संशय आहे आणि त्यामुळेच या संदर्भात आता वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करायचा असेल तर आवश्यक ती कारवाई आमच्या विभागाकडून केली जाईल असं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, कशा पद्धतीने आता वन्य विभागाची एंट्री झालेली या प्रकरणात? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर अशोक खरातचे एक एक कारनामे रोज समोर येत आहेत। अशोक खरात हा जादूटोणा हा करत होता, महिलांना संमोहित करायचा असे देखील त्याच्या विरोधातील तक्रारी आहेत। यासोबतच आपण बघितलं तर अशोक खरात काही प्राण्यांच्या देखील अवयवांचा वापर हा करायचा असा देखील आरोप हा होत होता, असे देखील काही तक्रारीमध्ये देखील नमूद आहेत आणि त्या दिशेने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे। दरम्यान हे संपूर्ण काही सुरू असतानाच आता अशोक खरातचा पाय जो आहे तो आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण अशोक खरात प्रकरणी आता वन विभागानं नाशिक गुन्हे शाखेला पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये जर गुन्हा दाखल करायचा असेल तर योग्य ती कारवाई आमच्याकडूनही केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता वन विभागाकडून देखील याबाबत गुन्हा दाखल केला जातो का, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या गुन्ह्याची नोंद होती का, हा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। त्यामुळे एकंदरीतच अशोक खरातच्या अडचणी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चालत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या आपण बघतोय आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नव्यानं वन्यजीव कायद्याअंतर्गत काही गुन्हे दाखल होतात का हेही पाहावं लागेल।